त्याच्या बरोबरीने चौथा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे, जो बरेचदा डॉक्टर सुद्धा अवेअरनेस मध्ये बोलत नाही, तो म्हणजे ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्य म्हणजे काय, तर तो आमच्याकडे फक्त कामजीवनाशी जोडलेला शब्द आहे, तर तसं नाहीये. ब्रह्मचर्याचा आहे ब्रह्मवत आचरण. आता ब्रह्म कोण आहे? ब्रह्माला देव म्हणतोय ना आपण, तर ब्रह्मासारखं माझं आचरण हवं. उपनिषदातलं एक महावाक्य काय आहे, अहम ब्रह्मास्मी त्वं तत्त्वमसि. म्हणजे काय, मी देव आहे आणि सगळ्यांमध्ये तेच तत्व आहे. शिकवूया बघा, मी देवासारखं वागते का? षड ऋतूंपासून मी दूर आहे का? मला सर्वांविषयी प्रेम आहे का? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर किती आहे माझ्यामध्ये? चेक करूया आणि रोज प्रयत्न करूया की हे माझं रोज कसं कमी होईल. सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरामध्ये आपल्याकडे प्रार्थना हा एक विषय होता असतो मला, की रोज प्रार्थना म्हणायची. पण ती काय फक्त देवाला हवी म्हणून? तर मला असं नाही वाटतं, देवासाठी नसते ती प्रार्थना, मला माझ्या काही गोष्टींचं स्मरण व्हावं यासाठी प्रार्थना असते. तर दोन्ही जेवणामध्ये ही प्रार्थना करा स्वतःला की अरे आज प्रार्थना म्हणण्यापेक्षा स्मरण करा की आज सकाळपासून आताच्या जेवणापर्यंत मी कोणाशी चुकीचं वागली आहे का? कोणाला दुखावलंय का? कोणाविषयी वाईट विचार केलाय का? कोणाचा द्वेष मत्सर केलाय का? चेक करा. जर केला असेल, बघा हे चेक करणं जितकं होतं ना तेवढं आपण माणूस म्हणून उन्नत होतो. तर तिची लगेच तिथल्या तिथे त्याची माफी मागा. राग येतो कधी कधी आपल्याला वरिष्ठांचा, बरोबरीचे लोक नाही काम चांगलं करत, पण त्याचा परिणाम माझ्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात हे दुर्दैवाने मला माहिती नाही. रात्री जेवताना पुन्हा आज काय झालंय दिवसभरामध्ये, मी जे सकाळी आपण चेक केलं पुन्हा रात्री चेक करून बघा. तुमच्या लक्षात येईल की अरे मी माणूस म्हणून खूप आनंदी व्हायला लागले, मी खूप समाधानी व्हायला लागले. कारण हे षड ऋतू म्हणजे 6 दोष जे आहेत हे ज्या व्यक्तीमध्ये जास्त आहेत ती माणूस म्हणून उन्नत नाही होऊ शकत. हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतंय माणूस म्हणून उन्नती म्हणजे मला पैशाची नाही म्हणायची बरं का, नाही तर मग तुम्ही सगळे राजकारणी म्हणता ना. आर्थिक फक्त तुमच्याकडे पैसा आला म्हणजे सगळं आलं ना. पैसा आला म्हणून तुम्ही आरोग्य विकत घेऊ शकता का? पैसा आला म्हणून समाधान आनंद विकत घेऊ शकता का? नाही येतो. पण तो कधी मिळेल मला? तो ब्रह्मवत आचरण जर माझं असेल, ब्रह्मचर्य जर असेल तर त्यांनी